हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आफ्टर डिलेवरी आपण स्वतःला मोटिवेट कसं ठेवलं पाहिजे. बिकॉज अशा वेळी स्लीपलेस नाईट्स असतात, कंटिन्यू आपल्याला ब्रेस्ट फिडिंग करावं लागतं आणि आपल्याला खूप इमोशनल वाटतं, रडायला येतं, राग येतो, चिडचिड होते आणि अशा वेळी आपल्याला खूप निगेटिव्ह वाटतं कधी कधी. सो आपण स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं पाहिजे आणि मी स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही जगातली खूप सुंदर गोष्ट आहे. पोस्टमार्टम जर्नीमध्ये हे असं फील होणं अतिशय नॉर्मल आहे. त्यामुळे स्वतःला प्लीज ब्लेम करू नका. ही तुमची जर्नी तुम्ही एन्जॉय करा. आपल्याला खूप थकायला होतं, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता पुढे कसं मी सांभाळू बाळाला, किंवा मी माझ्या बाळाची नीट काळजी घेत आहे की नाही. सो तुम्ही अजिबात ह्या गोष्टींचा विचार करू नका. यू आर बेस्ट आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी खूप छान प्रकारे त्याला काळजी घेताय. सो जास्त विचार करू नका. आणि हा एक फेज आहे, तो हळूहळू कालांतरानंतर आपल्याला रिलॅक्स वाटेलच. त्याच्यामुळे तुम्ही एकदम स्ट्रेस अजिबात घेऊ नका. जसा आपल्या बाळाचा जन्म होतो तसा आई म्हणून सुद्धा आपला एक नवीन जन्म होतो. सो ही जर्नी तुमच्यासाठी सुद्धा नवीन आहे. सो तुम्ही सुद्धा थोडं चुकून, थोडं हळूहळू शिकाल यातून. त्यामुळे एकदम घाईमध्ये तुम्हाला काही नाही जमलं तर असं डिमोटिवेट होऊ नका. हळूहळू सगळं वेळेनुसार नीट होईल. तुम्हाला स्वतःला जे काय करायला आवडतं, डिलेवरी आधी तुम्ही ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या थोडा वेळ तुम्हाला जो काय मिळतो, तुमचे फॅमिली सांभाळत असतील बाळाला, त्यातून थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढा. थोडं बाहेर फिरा, फ्रेंड्ससोबत कॉलवर बोला किंवा बाहेर जा त्यांच्यासोबत. तुम्हाला खूप खूप रिलॅक्स वाटेल आणि तुम्ही फ्रेश मोडमध्ये नंतर परत बाळाला सांभाळू शकता. बिकॉज कंटिन्यू आपण त्याच गोष्टी करून मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला स्वतःसाठी काही वेळच मिळत नाही, मग निगेटिव्हिटी येते. तर थोडा वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढा, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि बाळ थोडं मोठं झालं की बाळाला सुद्धा वॉकला घेऊन जा. बाळाला सुद्धा आवडतं एकाच जागी राहून, जसं आपल्याला कंटाळ येतो तसं त्यांना सुद्धा कंटाळ येतो. सो बाळाला सुद्धा थोडं मोठं झालं की वॉकला घेऊन जा, म्हणजे तुम्हाला दोघांना सुद्धा फ्रेश वाटेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आई हॅपी तर बाळ हॅपी. त्याच्यामुळे तुम्ही आनंदी असणं खूप गरजेचं आहे, तरच तुमचा बाळ आनंदी राहू शकतं. आणि मी समजू शकते, जेवढी ही मदरहूड जर्नी ब्युटिफुल आहे तेवढंच खूप स्ट्रगल असतो. आपल्याला कधी कधी काही करावं असं वाटत नाही, एकाच जागी बसून राहावं असं वाटतं. सो इट्स टोटली नॉर्मल. हा सुद्धा वेळ निघून जाईल. पुढे जाऊन तुम्हाला आठवण येईल ह्या टायमाची, तुम्ही कसं कसं स्ट्रगल करून तुमच्या बाळाला वाढवलं होतं. आणि तुम्ही स्ट्रॉंग आहात. आणि जेव्हा कधी तुम्हाला असं निगेटिव्ह वाटेल किंवा जास्त स्ट्रेस वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा की ऑल इज वेल आणि सगळं काही खूप लवकर छान होणार आहे. आणि यू आर बेस्ट मॉम. ओके. आणि ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत ज्यांनी कोणी माझी साथ दिली आहे, माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद, थँक्यू मला बोलायचं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.